हे मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं गडावरचं मंदिर. साईडला आहे श्री महादेव मंदिर. इकडे भुयारी मार्ग आहे. तसाच त्या टाईपचा अजिंक्य किल्ला म्हणा किंवा अभेद्य किल्ला त्यांना असं बांधायचा होता. आय हॅव कम फॉर द फर्स्ट टाइम हिअर ॲक्च्युली. या आय एम फ्रॉम पुणे. मोठे मोठे दगड अजून पण आहेत बघा या किल्ल्यावरती. शिवाजी महाराजांच्या हाताचे ठसे आहेत. आता पायांच्या ठसे क्लिअर दिसत आहेत. नमस्कार मित्रांनो, या सिरीजमध्ये मी निघालो आहे कोकण ट्रिपवरती आणि सोलो ट्रिप असणार आहे. सोलो ड्राईव्ह. पुण्यावरून निघून आपण अलिबागच्या दिशेने जाणार. अलिबागहून समुद्रमार्गे पकडून आपण थेट मालवण वेंगुर्ल्यापर्यंत जाणार. तिथून मग आपण रिटर्न कोल्हापूर मार्गे परत पुण्याला येणार. असा आपला कोकण ट्रिप असणार आहे. मागच्या भागात आपण रॉक गार्डन आणि राजकोट किल्ला बघितला आणि राजकोट किल्ल्यावरून आपण आता सरळ आलो तर सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी या ठिकाणी पार्किंग करायची. आणि या इकडे आतमध्ये आहे जेटीचं तिकीट काउंटर आणि ते इकडे जाऊन आता आपल्याला तिकीट काढावं लागेल आणि मग जेटीने पलीकडे सिंधुदुर्ग किल्ल्यावर जावं लागेल. आता आतमध्ये किल्ला फिरायचा म्हणून बॅग घेतली. त्याच्यात फक्त थोडं खायचे आयटम घेतलं म्हणजे चिक्की आणि बिस्किट वगैरे घेतलेत. पाण्याची बॉटल घेतली आहे. टोपी गॉगल तर मस्त आहे. ऊन आहे कारण आता ऊन सुरू होणार आहे. या इकडे तिकीट काढायचं. आधी तिकीट काढून मग इकडे जायचं आहे जॅकेट घ्यायला, लाईफ जॅकेट. आता ते तिकीट घेऊया. ओके, तर तिकीट आहे 7. एक फुल तिकीट आहे 100. 10 वर्षापर्यंत हाफ तिकीट पडणार. हे तिकीट आपण तिकीट काढलं आहे. एक 100 रुपये तिकीट आहे. पण आता लाईफ जॅकेट घेऊया. ऑल राईट, तर हे असं जॅकेट घातलं आपण. बॅग अडकूया आणि चला निघूया. आणि आता आपण चालत बोटीमध्ये बसायला. तर बॅग कशी अडकवायची? बॅग आता हातातच घ्यावं लागणार आहे. या इकडनं आहे लाईन बसण्यासाठी. तिकीट दाखव. एकच हा, एकच. तो बघा त्या तिकडे आहे सिंधुदुर्ग किल्ला. तिकडे जायचं आपल्याला. बहुतेक आपला या बोटीतच नंबर येईल कदाचित. लेट्स येन. आणि ते बघा मग असे आपण तिकडं होतो त्या पुतळ्यापाशी. तिकडनं इकडं आलो होतो. आपण इथंच जाणार आहोत. चला तर बोट निघाली आणि एकदम खचाखच भरली बोट बघा. ओके, 10 ते 15 मिनिटाच्या प्रवासानंतर आपण या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या इथे येऊन पोहोचलोच किल्ल्यावरती. ही आपली दुर्गा देवी 28 नंबरची बोट. आणि परत आपल्याला इथंच येते जॅकेट ठेवले तर इथे. हे बघा आपण तिकडनं आलो ॲक्च्युली. तिकडनं तसंच आलो. आणि हा आहे तो किल्ला आणि हा मेन एंट्रन्स. परत इथे गोमुखी दरवाजा आलेला आहे. असा गायमुखी दरवाजा. म्हणजे लगेच समजून येत नाही की दरवाजा इथं असा सरळ मला. इथं आपल्याला 1.5 तास भेटतो आतमध्ये फिरायला. 1.5 तासाने परत इथं यायचं बोटीपाशी. चला आता आतमध्ये जाऊ. हे बघा गर्दी जास्त आहे. आणि हा बघा आहे गोमुखी दरवाजा. बघा वरतून तेलाचा मारा करण्यासाठी किंवा हमला करण्यासाठी दिलेले आहे खाचे. हा आहे मुख्य दरवाजा. आणि आतमध्ये आलं की हे आहेत देवड्या पहारेकऱ्यांसाठी. या 2 देवड्या. यात एक तोफ ठेवलेली आहे. दरवाजा अजून तरी आहे व्यवस्थित. तेव्हा लाकडी दरवाजा आहे. आणि एक छोटा दरवाजा हा तो दिंडी दरवाजा आत बाहेर जाय करण्यासाठी. चला आता आतमध्ये जाऊ. या इथं बघा असं स्टॉल आहे खाण्यापिण्यासाठी, थंडगार पिण्यासाठी. आणि आता पुढे जाऊया. बघा आतमध्ये किल्ल्यावरती आलं की पर्यटन कर वसुली केंद्र आहे. इथे 5 रुपये पर पर्सन आहे ना. हां, 5 रुपये पर पर्सन हे तिकीट घ्यावं लागतं.
चला आता पुढे जाऊया. आणि थोडं पुढं आलं की याकडे काहीतरी दिसते, मला वाटतं विहीर आहे, गोड्या पाण्याची विहीर असेल. चला जवळ जाऊन बघू. आणि शाळेची सहल आलेली आहे. कुठनं आला तर तुम्ही? तासगाव. बघा तासगावनं आलेत तुम्ही. ओके, तर हे विहीर नसून एक तलाव आहे. भलं मोठं तलाव दिसते आणि आता सध्या पाणी तर खराब दिसतं, याच्यात वापरण्यायोग्य नाही आहे, शेवाळलेलं आहे. पण भलं मोठं तळ आहे आणि इथे पाणी साठवण्यासाठीच या तलावाचा वापर होत असेल. आता पुढे जाऊया. आता आपल्याला इथे 10:30 पावणे 11ला सोडले. 1.5 तास म्हणजे आपल्याला परत 12पर्यंतच तिथं जावं लागणार आहे गेटपाशी. ठीक आहे. चला आता इथून पाण्याच्या टाक्यापासून आपण पुढं चालत आणि या इथे एक इमारत दिसते, कसली आहे तर बघूया. चला आता आतमध्ये जाऊ. ओके, तर हे मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं, गडावरचं मंदिर. हे आहे गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. हे बघा इथेही आता आतमध्ये राजांची मूर्ती बघितली आपण आणि मूर्तीसमोर तलवार वापरलेल्या आहेत. पण सध्या आपल्याला माहीत आहे किंवा ज्या तलवारींची इतिहासात नावासहित त्याबद्दल छत्रपतींनी त्यांना 300 होऊन दिले होते. तर ती भवानी तलवार आत्ता साताऱ्यामध्ये आहे, जिथे छत्रपतींचे 13वे वंशज भवानी तलवार साताऱ्यामध्ये. आणि राहिली छत्रपतींची 3री तलवार तुळजा नावाची, जी खुद्द छत्रपतींच्या वडिलांनी म्हणजे शहाजी महाराजांनी छत्रपतींना भेट दिली होती. ती तुळजा नावाची राजांची ओरिजिनल तलवार या मंदिरात असते इथे. फक्त आता अडचण अशी आहे की आपण आतमध्ये बघून आलो दिसली नाही, कारण मंदिराची डागडुजी सुरू असल्यामुळे तलवार ट्रस्टींच्या ऑफिसमध्ये ठेवलेली आहे. पण आपल्याला ती इथे काचेच्या पेटीत बघायला मिळालं. घरची जी प्रमुख लेडीज असेल तिच्या हाताचे ठसे ते कुंकवामध्ये घेतले जातात. या किल्ल्याचा वास्तुप्रवेश होता, राजे स्वतः हजर होते, पण राजांच्या राण्यांपैकी कोणीच आलं नव्हतं. तर मग हिरोजी इंदुलकरांनी राजांच्या हाताचा आणि पायाचा ठसा ओल्या चुन्यावरती उमटून घेतला होता, त्यावेळेच्या कॉन्क्रीटवर किल्ल्याच्या दरवाजाजवळ. सगळ्यात शेवटी मी तुम्हाला ती जागा दाखवणार आहे. हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर किल्ल्यावरचं, जे त्यांच्या मुलाने म्हणजेच राजाराम महाराजांनी बांधलेलं. आतमध्ये आपण दर्शन करून आलो. आता इकडे जायचं आपल्याला पुढे. या साईडला आहे श्री महादेव मंदिर, इकडे भुयारी मार्ग आहे. आता याचं पण डागडुजीचं काम चालू दिसतं आता सध्या. इथून भुयारी मार्ग आहे. आता आतमध्ये जाऊन आपण. हा बघा इकडनं आहे ॲक्च्युली भुयारी मार्ग. आतमध्ये तो आता बुजवला आहे, तो होता भुयारी मार्ग. बघा हा जो दिसते का, तो आता बुजवला आहे, तो बंद आहे. दर्शन घेऊ आता महादेवाचं. थोडं पाणी दिसतंय बघा तळाशी एकदम. मार्ग मालवणपर्यंत गेलेला आहे. मालवण पासून 6 किलोमीटर अंतरावर ओझर गाव आहे आणि इथून 8 ते 8.5 किलोमीटर ओझर आहे. समुद्राच्या खालून हा मार्ग गेलेला होता आणि मार्ग तर सध्या बंद आहे. ब्रिटिश सरकारने या किल्ल्यावर हमला केलेला 1765 सालीमध्ये. त्याला राजांचे राजवाडे, दरबार, शिवाजी जन्मदान कोठारा, दारुगायची जागा हे संपूर्ण चौकोनी दगड दिसतात. तर चौकोनी दगड संपल्यानंतर या मोठ्या मोठ्या दगडांनी या मार्ग बंद करण्यात आले. हे 2 खांब दिसतात ते मशाली लावण्यासाठी. मशाली घेऊन खाली गेल्यानंतर ती मशाली परत जळवायची. जळवल्यानंतर ती मशाली घेऊन चालायची. मशालींचा 2 उपयोग पडायचा. पहिला उपयोग, मशाली जळल्यानंतर रोशनी भेटते. तर मशाली जवसर जिवंत आहे म्हणजे जळत आहे तवसर आपल्याला ऑक्सिजनचा प्रॉब्लेम पडणार नाही, म्हणून ते मशाली घेऊन चालायचे. आता हा मार्ग सध्या पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. चला आता भुयारी मार्ग बघितला आपण आणि आता पुढे निघूया. हे बघा मित्रांनो, माझ्यासोबत आहे तासगाव शाळेतली मुलं, त्यांची सहल आली आहे. किती दिवसात? 2 दिवसासाठी. आणि म्हणजे कधी निघालात तुम्ही? काल सकाळी. काल सकाळी निघून कुठे मुक्काम होता का? कुठं? कुणकेश्वरला होतं का? अच्छा. आणि आज मग तिकडलं मालवण फिरायला. ओके. या इकडे विहीर आहे. इथं चप्पल बोटा बाहेरच काढावं लागतात. चप्पल बोटा बाहेर काढू आणि आतमध्ये जाऊन
पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. तर या गडावरती एकूण 3 पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आहेत. दूधबाव, दहीबाव आणि साखरबाव. त्यातील आपण उभे होतो दहीबाव या विहिरीच्या इथे. आणि बाव या शब्दाचा अर्थच आहे विहीर. चला, विहिरीनंतर आपण आता इकडे एक पॉईंट आहे. बेसिकली हा गडात वरचा उंच पॉईंट म्हणू शकतो. तिथनं पूर्ण गडाचा व्ह्यू दिसतो आपल्याला. आता तिथं जाऊ आणि तिथनं पूर्ण गडाचा व्ह्यू बघू. चला, तर हे बघा, या पायऱ्या चढून वरती जावं लागतं आपल्याला. यात एक मंदिर आहे छोटंसं. चला, लेट्स गो, वरती जाऊया. ओके, तर वरती आल्यानंतर हा टॉपमोस्ट पॉईंट आहे किल्ल्याचा, जिथनं 360 डिग्री व्ह्यू भेटतो आपल्याला किल्ल्याचा या पॉईंटवरनं. तर या बुरुजाला निशान बुरुज असे म्हणतात. इथनं आपल्याला किल्ल्याचा पूर्ण व्ह्यू दिसतो. इकडे आहे ते शिव मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. तिकडनं आपण असं आलो या विहिरीपासून इकडे. आणि पूर्ण अशी तटबंदी. आणि हा ध्वजस्तंभ, इथे झेंडा फडकवतात. या बुरुजावरती चढल्यानंतर हा असा व्ह्यू दिसतो तटबंदीचा आणि समुद्राचा. त्या तिकडे एक दरवाजा दिसतोय, तो समुद्रापाशी जातो. नंतर आपण जाऊच तिकडे तटबंदीहून गेल्यावर. चला, तर पुढे जाऊया. हे बघा नंतर आपल्या किल्ल्यांची ही खासियत होती छत्रपती शिवाजी महाराजांची. पायऱ्या ज्या आहेत एकदम अशा खड्या पायऱ्या, म्हणजे सहसा शत्रूला चढताना त्रास हवा. आपले मावळे जे होते ते असे उंच असायचे, 6 फूट 6-7 फूट असे, आणि त्यांना इझी जायचं असे चढायला दगड वगैरे. तर आपल्याला तर काही त्रास नव्हता, पण शत्रूंसाठी अवघड व्हावं म्हणून अशी रचना केलेली आहे. ठीक आहे, चला आता इकडे काय ते बघू, पुढे गेल्यावरच कळेल. आणि या इकडे पण कदाचित एखादी विहीर असावी. बघू इकडे जाऊन. गडावरील असणाऱ्या 3 विहिरींपैकी ही आणखी विहीर आहे. हां, इकडे पण एक विहीर आहे, पिण्याच्या पाण्याची विहीर. असं पायऱ्याने तर खाली जातात. आता सध्या जाळी बसवली तर जेणेकरून कचरा वगैरे पडून येते त्याच्यात. तर हे बघा, मोटर लावलेत म्हणजे हे पाणी वापरतात पिण्यासाठी. या इथे भवानी मातेचं मंदिर दिसतंय, जे प्रत्येक शिवाजी महाराजांच्या गडावरती असतंच. तर हे आहे ते भवानी मातेचं मंदिर. चला, आता भवानी माते देवीचं दर्शन घेऊ आणि पुढे निघू. चला, आता दर्शन तर झालं. इकडे काय बघू. ओके, तर इकडनं आपल्याला तटबंदीवरती जायचंय चढून. ठीक आहे, चलो. थोडं फार ॲडव्हेंचर. पायऱ्या चढून वरती जायचे बुरुजावरती. ओके, तर आपण आलो आता तटबंदीवरती. आणि या इकडे बघा, स्कूबा डायव्हिंग चालू आहे. ज्यांना स्कूबा डायव्हिंग करायचे त्यांना इकडे आणतात. वाव, हे बघा किती क्लिअर पाणी आहे. खाली तळाला असणारी दगडं दिसत आहेत क्लिअर. हा, एकच नंबर. आणि हे बघा, या इकडे जर बघितलं तर किती दगड दिसत आहेत या किल्ल्यामध्ये. तर बेसिकली काय, तर हा किल्ला बांधण्यासाठी ही जी जागा आहे ते खूप विचार करून निवडण्यात आली.
जिथे म्हणजे बेट टाईप आहे, ठीक आहे. आणि जिथे दगडं वगैरे असतील अशा टाईपचं बेट आहे. इथलेच दगडं कापून चिरून म्हणा जे काय ते हा किल्ला बांधण्यात आलेला आहे. ही दगडं याच बेटावरची आहेत, बाहेरून कुठून आणली नाही आहेत. या कुरटे बेटावर गोड्या पाण्याचे झरे असल्यामुळे ही जागा महाराजांना आवडली आणि महाराज म्हणाले 84 बंदरे पाहता ऐशी जागा नाही. आणि मग ही जागा पाहून महाराजांनी इथे किल्ला बांधायचं निश्चित केलं. आणि मग महाराजांनी बांधकामाचे काम गोविंद विश्वनाथ प्रभू यांच्या देखरेखीखाली वास्तुविशारद हिरोजी इंदलकर यांच्याकडे सोपवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताने किल्ल्याचा पाया बांधणी करून कामाची सुरुवात झाली. हा किल्ला 3 वर्षात म्हणजेच 1667 मध्ये पूर्ण झाला. किती क्लिअर पाणी, क्लिअर वॉटर. हे बघा तिकडं दगड आहेत अजून, आयलंड टाईप. बघा ना आजूबाजूला सगळे दगड आहेत. म्हणजे मोठ्या जहाजी वगैरे म्हणा इकडं एकदम किल्ल्याच्या जवळ येणारच नाही तिथं, कारण खाली दगड आहेत आणि जवळ आले तर खाली दगडांना लागून ते जहाजे फुटू शकतात. मोठ्या जहाजी शत्रूंच्या. त्या तिकडे पण आहेत बघा दगड दिसत आहेत, तिकडे पण आहे, त्या तिकडे दगड आहेत. म्हणजे बघा या किल्ल्याच्या आसपास भरपूर असे दगड आहेत. हा बघा हा सगळा अरबी समुद्र आहे आणि मला वाटतं ह्या साईडला असाच हे तारकर्ली देवबाग त्या साईडला वाटतं. तो शेवटचा टोक दिसतोय तो देवबाग बीच असावा आणि ह्या इकडं तारकर्ली बीच. आपल्याला तिकडे जायचं आज. हा आणखीन एक बुरुज. या गडावरती एकूण 52 बुरुज आहेत. शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचे क्षेत्र कुरटे बेटावर 48 एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण 3 किलोमीटर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे हा सिंधुदुर्ग किल्ला. आता हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 मध्ये बहुतेक मी चुकीचं नसेल तर बरोबर आहे 1664 मध्ये हा किल्ला बांधला, ठीक आहे. आणि मुरुडचा जो जंजिरा किल्ला जो शिवाजी महाराजांना जिंकता नाही आला त्याच्या पलीकडेच त्यांनी किल्ला बांधत होते, सुवर्णदुर्ग किल्ला जंजिरा जिंकण्यासाठी. पण तो काय त्यांना पूर्ण करता आला नाही आणि नंतर मग त्यांनी हा किल्ला बांधला की तसाच त्या टाईपचा अजिंक्य किल्ला म्हणा किंवा अभेद्य किल्ला त्यांना असं बांधायचा होता समुद्रामध्ये, जेणेकरून त्यांचं आरमार सुरक्षित हो आणि इकडचा भाग त्यांच्या कंट्रोलमध्ये राहावा म्हणून. त्यासाठी हा किल्ला बनवला. कर्नाटका? No, I'm from Karnataka. हां. But we are settled in Goa. Okay, you're settled in Goa. So you have just came here to explore Malwan. 2 or 3 days, na? 2-3 days tour. Okay. So enjoying? Yeah. Yeah, even I've come for the first time here actually. Okay. Yeah. You are from? I'm from Pune. Pune. So I'm on a coastal journey. You can say entire Konkan tour. Okay. So I started from Pune, Alibag, Harireshwar, Srivardhan, Okay. Guhagar, Ratnagiri. Then this way came to Malwan, then Mengurla, then going back again to Pune from Nippanian Highway, Kolhapur. Okay. So it's completing a entire circle basically. Okay. Yeah. See you. Thank you. तर बघा हा टॉप मोस्ट पॉईंट होता किल्ल्याचा. मग अशा आपण इकडनं होतो यार. ॲक्च्युली इकडनं पण आपल्याला येता आलं असतं, तेवढं म्हणजे एवढं फिरण्याची गरज पडली नसती. पण ठीक आहे, ॲक्च्युली आपल्याला तेवढं बघण्यात तरी आलं. चला हे बघा ही ते ठिकाणं. अरे येस, ह्या त्या जागा जिथून शत्रूंना टिपलं जायचं, जे समुद्राकडून यायचं पलीकडच्या साईडने, ह्या अशा जागा होत्या बुरुजावरती. इथून बंदुकीने किंवा बाणाने त्यांच्यावरती निशाणा साधला जायचा. चला आणि त्या तिकडे बघा तो दर्या दरवाजा म्हणू शकतो, जो दर्याकडे निघतो समुद्राकडे, तर तो आहे दर्या दरवाजा. तिकडे बघा लाटा कशा फेसाळत आहेत, किल्ल्याच्या भिंतीला आदळत आहेत, तरी किल्ल्याची भिंत अजून शाबूत आहेच, टगमगत नाहीये. हे बघा
या इकडनं पण रस्ता आहे खाली उतरायला, बारीक रस्ता. त्या बघा तिकडे पॅरासेलिंग होते समुद्रामध्ये. हा पूर्ण अरबी समुद्र, वॉटर व्ह्यू. आणि बघा दगड, ते बघा ती असे काही हेत. तर काय म्हणतात, खाली उतरायचे रस्ता. या इकडनं पण बघा शत्रूला टिपलं जायचं तोफेनी झुडूम. हे बघा इकडं हे झाकलं गेलंय. हा रस्ता होता कदाचित, दगडांनी झाकलाय. आणि हे बघा मला असं वाटतंय हे जे 2 दगड दिसतात इथं, हे तोफ जिथं लावली जाते या बुरुजावरती, त्या तोफेला बांधण्यासाठी, म्हणजे फायर केल्यानंतर ती तोफ मागे जाते ना, तर कदाचित ती मागे जाऊ नये म्हणून ह्या दगडांना बांधून ठेवत असावेत. त्याचा वापर असा केला जात असावा. आणि इकडनं शत्रूवरती मारा करण्यात येतात. हे बघा इथं पण असे दगड आहेत, त्याच्यासाठीच असणार इथे, तोफेला बांधून ठेवावं म्हणून, जेणेकरून ते परत बॅकफायर होऊ नयेत. अजून भरपूर राहिलं चालायचं तिकडं मेन गेटपर्यंत. एवढं सगळं बुरुज जर पार करून जायचं म्हटलं तर चला कदाचित आपण पण इथनंच उतरू, खालनं डायरेक्ट तिकडे जाऊ. आता चला आता आपण खाली उतरलोत तटबंदीवरनं आणि आता इकडनं जाऊ पुढे, कारण तटबंदीवरनं चालत जायला अजून भरपूर वेळ लागेल. आपण आता खाली उतरून, हे बघा माझ्या मागे सगळं दगडं वगैरे दिसतात किल्ल्यावरती. असं जास्त काही नाही इकडं स्ट्रक्चर खाली, जेवढं काही बघण्यासारखं आहे ते सगळं बुरुजावरनंच दिसतं. मोठे मोठे दगड आहेत अजून पण आहेत बघा या किल्ल्यावरती. हे बघा हेच दगड तोडून किल्ला बांधलेला आहे, तरी अजून राहिलेलंच शिल्लक दगडं. म्हणजे किती मोठं बेट असावं हे, ते तोडल्यानंतर पण अजून पण दगडं शिल्लक आहेत. तर आपण सरळ त्या मंदिराच्या इथं निघतो. समोर मंदिर दिसते. आणि बघा मंदिराचं काम चालूच आहे, रेनोव्हेशन चालू आहे. याकडे बहुतेक छप्पर वगैरे टाकणार आहेत. चला आपण किल्ला वगैरे फिरून आलो, आता इकडे राहिलं आपलं जायचं वरती, इथे जाऊया. चला आता वरती जाऊन पटकन. हे बघा आलो वरती. तर फायनली आपण आलो आहोत मुख्य दरवाजाच्या इथे वरती, आणि समोर जो दिसतोय तो आहे नगारखाना. आता आपण नगारखान्यामध्ये जाणार आहोत. नॉर्मली मुख्य दरवाजाच्या वरतीच नगारखाने असतात कुठल्याही किल्ल्यावरती. बघा हा मेन दरवाजावरचा बुरुज आहे. ही लाकडी स्ट्रक्चर त्याच्यावरती अजून माळा असावा त्या काळी. आणि इकडनं समोर येणाऱ्या शत्रूवरती तो लक्ष ठेवतोय. इकडनं पण ते बघा हे पण आलेच किल्ला बघायला. कुठून आले तुम्ही? कराडावरून? अरे बापरे, मी तुमच्या पुढून आले, पुण्याहून आले. किती दिवसाची ट्रिप करते? 2-3 दिवस. अच्छा, आज मग किल्ला एक्सप्लोर करून अजून कुठे? गोव्याला जाणार आहे? बरे बरे, एन्जॉय गोवा देन. हो थँक्यू. तर चॅनलचं नाव सांगितलं ना, सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ पडल्यावरती कळेल, नोटिफिकेशन बेल दाबली की तुम्हाला कळेल हा व्हिडिओ आला की. दत्तात्रय सगट. चला या साईडला काय. तर मित्रांनो आपल्याला दिलेला जो 1.5 तासाचा वेळ आहे तो ऑलमोस्ट संपत आला आहे, त्याच्यामुळे जरा पळापळी करतोय.
आता आपला ऑलमोस्ट संपूर्ण किल्ला पाहून झालेला आहे. आता शेवटचा भाग राहिलेला आहे आणि तोही अति महत्त्वाचा भाग, आणि तो म्हणजे या किल्ल्यावरती असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावलांचे ठसे आणि हाताचे ठसे जे तिकडच्या बुरुजावरती आहे. आणि आता मी तिकडेच निघालो आहे आणि बघू शकता प्रचंड गर्दी आहे तिकडे ते बघण्यासाठी. आणि या इकडे आहे बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचे ठसे, तर ते बघण्यासाठी लाईन लागली इथे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि बघा या इकडे आतमध्ये आहेत पायांचे ठसे. एकच मिनिट थांबा, तुम्हाला आता दर्शन करवतो. या इकडे बघा, हे बघा हा पायांच्या ठसे क्लिअर दिसत आहेत. क्लिअर दिसत आहेत. नॉर्मल है हे बघा लाइट है. इधर 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 या इथे बघा शिवाजी महाराजांच्या हाताचे ठसे आहेत. आता माहीत नाही एक्झॅक्टली क्लिअर दिसणार आहे का नाही, पण मला तर दिसते एकदम क्लिअर. आणि या इकडे असा नजारा. नको जाऊ आता, क्राऊड आहे रे तिकडे. चला आता तो निघू, कारण ऑलमोस्ट आता 1.5 तास झालेला आपल्याला. बोटीचा टाईम झाला आहे. फोटोला काय माहीत ओरडायला असेल कदाचित. चला लेट्स गो. चला आता खाली उतरू. चला आय थिंक आता ऑलमोस्ट आपला किल्लाच पूर्ण बघून झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे आपल्याला बघायला भेटलेत, जे की बुरुजाच्या जवळच होते. आणि आता निघूया बोटीकडे, आपला टाईम झाला आहे. लेट्स गो. बोटीवाला आपली वाट बघत असेल कदाचित, माहीत नाही. चला चालू आपण मेन दरवाजाच्या इथं परत. आणि हे इथं बघा, हे दक्षिणमुखी हनुमानाचं मंदिर जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर हमखास असतं. चला आता आपल्याला बोट भेटली. चला तर आपला किल्ला पाहून झालेला आहे आणि मला तो किल्ला खूप आवडला. मी तर पहिल्यांदा इथं आलो होतो, त्यामुळे मला खूप आवडला. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने इथे येऊन एकदा हा किल्ला बघितलाच पाहिजे, कारण हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आहे, त्यामुळे आवर्जून पाहिला पाहिजे. जर तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि हो, जर तुम्ही मालवणमध्ये आलात तर हा सिंधुदुर्ग किल्ला पाहिल्याशिवाय जाऊ नका. आणि बघा ना, बोटीतून किल्ल्याचं काय मनमोहक रूप दिसतंय. आणि या अथांग पसरलेल्या समुद्राला आणि त्याच्या लाटांशी लढा देत हा किल्ला अजूनही उभा आहे. चला तर मग हा एपिसोड इथे संपवतो आणि भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये, जिथं मी आता जाणार आहे तारकर्ली आणि देवबागचा बीच एक्सप्लोर करायला.